टू द माय चॅनल. मी प्रियांका घेवते. आज घेऊन येत आहे माझी एक चित्रकला. ते म्हणजे आज आहे संकष्टी चतुर्थी आणि लवकरच आता गणपती बाप्पा येणार आहेत. सप्टेंबर येत आहे जवळ. आत्ताशी ऑगस्ट सुरू झाला आहे. आज तारीख आहे 2 ऑगस्ट. हा माझा ब्लॉग आहे आणि मी आज एक चित्र काढलं आहे गणपती बाप्पाचं, म्हणजे बाल गणेश. ते मी तुम्हाला दाखवते. आणि संकष्टी चतुर्थी निमित्त मी ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र मी आता कलर करणार आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये मी ते कलर करणार आहे. तर हा ब्लॉग मोठ्यांनाही बघायला आवडेल आणि लहान मुलं जे शाळेत जात आहेत, कधी कधी त्यांना ॲक्टिव्हिटी देतात की गणपतीची ड्रॉइंग काढा, ही ड्रॉइंग काढा गणेशोत्सव निमित्त वगैरे. तर तुम्ही माझ्ा ब्लॉग बघून ही ड्रॉइंग काढायचा प्रयत्न नक्की करू शकता. आणि आता मी दाखवते मी काय काय साहित्य घेतलं आहे की ते कलर करायला. चला. इथे मी ब्लू पेन घेतलेत, जर मला ब्लू कलरचं कुठे हायलाईट वाटलं तर त्यासाठी. आणि हा एक पेन घेतला ज्यात मल्टी कलर आहेत, जेणेकरून मी कलर करून ते काय बोलतात तुम्हाला हायलाईट करायला किंवा शेड करायला मी हे वापर करू शकते. दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर इथे मी घेतलं आहे फक्त 10 रुपीजवालं कलरिंग्स. कॅमलचे कलर्स आहेत, हे चॉक कलर. आणि त्यानंतर इथे कलरफुल माझ्याकडे पेन्सिल्स. हे एवढं साहित्य घेऊन मी करणार आहे आज कलर. आणि आता मी जे ड्रॉइंग करणार आहे ते आहे कलर करणार आहे ते ड्रॉइंग मी तुम्हाला दाखवते. किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. एवढं सुंदर असं ती ड्रॉइंग आहे. हे बघा. दिसली तुम्हाला पूर्ण ड्रॉइंग. आता ही आपण कलर करणार आहोत. बघू शकता ही आहे माझी बाल गणेशची ड्रॉइंग. आता मी याला कलर करायला यूज करणार आहे चॉक कलर्स. तर इथे मी सर्वप्रथम चॉक कलर्स घेतल्यात आणि सुंदर अशी माझी ड्रॉइंग दिसते का तुम्हाला. हां, तर आता मी सुरुवात करणार आहे बाल गणेशचे स्किन टोनपासून. तर आता इथे मी कॅमलचे खडू घेत आहे, कलरिंग खडू. हा मी घेत आहे स्किन कलरचा खडू आणि याने मी बाल गणेशची मूर्ती कलर करणार आहे. बघा मी कशी कलर करते. काय चुकलं तर सॉरी, पण मी सहज असं ड्रॉइंग करते आहे. असं काय मी ड्रॉइंगचा क्लासेस वगैरे नाही केला आहे. मी स्वतःही चित्र काढलं आहे पेन्सिलनी आणि त्यानंतर मी कलर भरते. खरं तर मी हा व्हिडिओ नाही शूट करणार होती, पण मला माझ्या आईने आयडिया दिली की एवढं सुंदर तू असं चित्र काढलेलं आहे तर त्याला कलर करताना का तू ब्लॉग करत नाही. मग असं आमचं दुपारी बोलणं झालं. मी म्हटलं हां ते पण आहे. मग असं करून हा ब्लॉग करण्याची आयडिया भेटली. तर आता मी इथे स्किन टोनचा कलर देत आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी बाल गणेशची मूर्ती मी स्किन कलरची पूर्ण कलर केलेली आहे, कारण ती आहे बाल गणेशची मूर्ती. त्यामुळे बाल म्हणजे एकदम लहान बाळासारखं. हां, एकदम लहान बाळासारखं मी त्याला असं कलर करत आहे. मग इथे मी यूज केली थोडीशी पेन्सिल हायलाईट करायला अजून कलर्स. मग त्यानंतर इथे माझा बाल गणेश तयार होता. मग मी त्याला बॉर्डर केली चॉकलेटी कलरनी. मस्त असं चॉकलेटी कलरनी त्याला बॉर्डर केली. आणि त्यानंतर हे मी लहान मुलं करतायत या दृष्टिकोनातून असं घेतलं आहे, कारण मी शिक्षक आहे तुम्हाला माहितीच आहे. तर आम्ही वर्गात पण असे चित्र घेतो मुलांकडून. आणि आता गणेशोत्सव येणार आहे त्यासाठी मी म्हटलं मुलांना आपण सांगणारच आहोत ॲक्टिव्हिटी वेगवेगळे. तर आपण काहीतरी असं करूया की जेणेकरून मुलांना शाळेत चित्रकलेत वगैरे जरा मदत होईल माझ्याकडून. मग मी ते शंकरजींचा हात असं रंगवायचा विचार करत आहे. मग मी तो ब्लू कलर आणि चॉकलेटी कलरचे रुद्राक्ष दाखवले. गुलाबी कलरचं त्यांचं नख दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी आणि तो पण हायलाईट करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता. आणि साईडनी जर तुम्हाला फू फू फी फी असा आवाज येत असेल तर इग्नोर करा, कारण माझी लहान मुलगी वैष्णवी बाजूला खेळत आहे. मग आता इथे मी माता पार्वतीचा हात कलर करायचा विचार केला आहे. तो पण मी स्किन कलरमध्ये करते, कारण हे आईवडिलांनी आपल्या लहान बाळाला घेतलं आहे असं चित्र मी तयार केलं आहे. म्हणजे माता पार्वती आणि गणेशांना घेतलं आहे की महादेवांनी. आणि मी बॉर्डर वगैरे करून सुंदर असं चित्र तयार केलं आहे. कसं वाटलं माझं चित्र? आवडलं ना? माझी ड्रॉइंग आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून वेगवेगळ्या प्रकारे नवीन ब्लॉग आणि व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.